नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या या यूट्यूब चॅनलवर। तुम्ही जर या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राइब करायला विसरू नका। आज आपण पाहणार आहोत वर्ग 7वी विषय मराठी पाठ 12वा सलाम नमस्ते। आज आपल्याला या पाठाचा अभ्यास स्वाध्यायाच्या माध्यमातून अगदी सविस्तर, व्यवस्थित, काळजीपूर्वक आणि प्रत्येक प्रश्नाचा अभ्यास शेवटपर्यंत करायचा आहे। तसेच गृहपाठासाठी प्रश्न विचारला जाईल, त्या प्रश्नाचे उत्तर सर्व विद्यार्थ्यांनी कमेंट बॉक्समध्ये लिहून पाठवायचे आहे। स्वाध्यायाला सुरुवात करण्याअगोदर आपण पाठाची प्रस्तावना पाहूया। त्यातून आपल्या लक्षात येईल की या पाठात लेखिकेला नेमके काय सांगायचे आहे। तर या पाठाची लेखिका आहे सुधा मूर्ती, जन्म 1950, प्रसिद्ध लेखिका, वाईज अँड अदरवाईज, सामान्यातले असामान्य, अस्तित्व, आजीच्या पोतडीतल्या गोष्टी, आयुष्याचे धडे गिरवताना, बकुळा, गोष्टी माणसांच्या इत्यादी पुस्तके प्रसिद्ध। प्रस्तुत पाठ पुण्यभूमी भारत या कथासंग्रहातून घेतला आहे। सुधा मूर्ती यांच्या मूळ इंग्रजी कथासंग्रहाचा मराठी अनुवाद लीना सोहनी यांनी केला आहे। अत्यंत गरीब परिस्थिती असूनही माणुसकी, प्रामाणिकपणा, कष्टाळू वृत्ती, दुसऱ्याच्या दुःखाविषयीची जाणीव इत्यादी गुण शेख महम्मद व त्याची मृत्यूच्या दारात उभी असलेली बहीण झुबेदा यांच्या ठायी दिसून येतात। प्रस्तुत पाठात लेखिकेने याचे अत्यंत हृदयस्पर्शी वर्णन केले आहे। अतिशय सुंदर पाठ आहे। सर्व विद्यार्थ्यांनी 2 ते 3 वेळा काळजीपूर्वक वाचावा। या ठिकाणी एक प्रश्न विचारला आहे, माहिती मिळवा यासारखा प्रश्न आहे। तुमच्या परिसरातील गरजू, अनाथ, अपंग इत्यादी व्यक्तींसाठी काम करणाऱ्या व्यक्ती व संस्था याविषयी माहिती मिळवा। तुम्ही ज्या परिसरात राहता त्या परिसरामध्ये काही व्यक्ती असतात की ते गरजू व्यक्तींना, अनाथ व्यक्तींना, अपंग व्यक्तींना मदत करतात। त्या व्यक्तीची नावे लिहायची आहे किंवा अशा काही संस्था असतील, ट्रस्ट असतील, त्यांची नावे लिहायची आहेत। तर हा प्रश्न आपल्या परिसरानुसार लिहायचा आहे, म्हणून या प्रश्नाचे उत्तर या ठिकाणी लिहिले नाही। स्वाध्यायामध्ये प्रश्न पहिला, खालील वाक्यामधून पाठातील त्या व्यक्तीचा दिसणारा गुण लिहा। त्यामध्ये अ आहे, लेखिका झोपडपट्टीतील शाळकरी मुलांमध्ये वह्या वाटत। यामधून लेखिकेचा कोणता गुण दिसून येतो? तर माणुसकी, आस्था आणि परोपकार हे गुण लेखिकेमध्ये या वाक्यातून दिसून येतात। दुसरा आहे आ, माझ्यापेक्षा त्यांनाच याची गोडी जास्त। या वाक्यातून शेख महम्मद यांचा प्रेमळपणा, मायाळूपणा आणि ममता प्रत्ययास येते। तिसरं वाक्य आहे ई, मॅडम माझ्यापेक्षा गरीब लोकांना तुमच्या मदतीची जास्त गरज आहे। या वाक्यातून शेख महम्मद यांची सहानुभूती प्रत्ययास येते। चौथं वाक्य आहे ई, मॅडम तुम्हाला सलाम करण्याची झुबेदाची इच्छा होती। या वाक्यातून झुबेदाचा कृतज्ञता हा स्वभाव दिसतो। आणि 5वं वाक्य आहे ऊ, त्या अनाथ मुलीकडे बघून मला वाईट वाटलं। या वाक्यातून लेखिकेची सहसंवेदना, आईनी दयाळू वृत्ती प्रत्ययास येते। अशा प्रकारे दिलेल्या वाक्यामधून पाठातील त्या व्यक्तीचा दिसणारा गुण लिहून आपण हा प्रश्न पूर्ण केला आहे। प्रश्न दुसरा आहे, स्वभाव वैशिष्ट्ये लिहा। त्यासाठी प्रश्न दिला आहे, झुबेदाचा भाऊ शेख महम्मद यांची स्वभाव वैशिष्ट्ये। उत्तर 1. कष्टाळू वृत्ती, 2. माणुसकी, 3. दुःखाविषयी तळमळ, 4. प्रामाणिकपणा। अशा प्रकारे आपण झुबेदाचा भाऊ शेख महम्मद यांची स्वभाव वैशिष्ट्ये लिहून प्रश्न दुसरा पूर्ण केला आहे। प्रश्न तिसरा, शेख महम्मद मार्फत
झुबेदाने उरलेले पैसे लेखिकेला परत केले, ही घटना तुम्हाला काय शिकवते? उत्तर: झुबेदाच्या खर्चासाठी लेखिकेने 50,000 रुपये दिले होते, पण झुबेदाचं ऑपरेशन आणि औषध पाण्यासाठी फक्त 47,000च खर्च आला. आपण आता यातून काही वाचत नाही हे जेव्हा झुबेदाला समजलं तेव्हा ती म्हणाली, आपण उरलेले पैसे मॅडमला परत करू, निदान दुसऱ्या कुणाच्या तरी उपयोगाला येतील. एखादा नशीबवान असेल तर त्याचा जीव तरी वाचेल. आता हे पैसे माझ्यावर खर्च करून वाया घालवायला नकोत. आपण या प्रसंगावरून एवढे समजते की कोणत्याही गोष्टीचा स्वार्थीपणा न करता परोपकार करावा, नेहमी दुसऱ्यांचा देखील विचार करावा. ज्याला खरोखरच मदतीची गरज आहे अशा व्यक्तींना मदत करावी. ज्यांनी आपल्याला मदत केली त्यांना कधीच विसरू नये. आपल्या आजारात सुद्धा दुसऱ्या रुग्णाचा विचार करावा. अशा प्रकारे शेख महम्मद मार्फत झुबेदाने उरलेले पैसे लेखिकेला परत केले. या घटनेतून आपल्याला खूप काही शिकायला मिळते. प्रश्न 4, लेखिकेची तबस्सुमविषयीची भावना तुमच्या शब्दात सांगा. आता ही जी तबस्सुम आहे ती झुबेदाची मुलगी आहे, तर तिच्याविषयी लेखिकेच्या मनात कोणत्या भावना आल्या त्या आपल्याला आपल्या शब्दात व्यक्त करायच्या आहेत. उत्तर: महम्मद तबस्सुमला घेऊन लेखीकडे पैसे परत करण्यासाठी आला होता. एवढी सगळी अनोळखी माणसे पाहून तबस्सुम बावरून गेली होती. लेखिकेने तिच्याकडे पाहिले आणि त्यांच्या भावना उचमळून आल्या. आई व वडिलांविना ही अनाथ पोरगी आता कसं जीवन जगणार हाच त्यांच्यापुढे प्रश्न होता. तबस्सुमच्या आयुष्यात कोणते प्रसंग येतील या विचाराने लेखिकेच्या मनातच चक्रीवादळ सुरू झाले. लेखिकेला तबस्सुम ही संवेदनशीलतेत करुणेची भावना बाळगण्याच्या बाबतीत आपल्या आईच्या 4 पावलं पुढे जावे असे वाटले. तबस्सुम ही तिच्या आईसारखी दातृत्वात श्रीमंत व्हावी व तिने माणुसकी जपावी. अशा प्रकारे तबस्सुमविषयीची भावना लेखिकेच्या मनात आली हे आपण आपल्या शब्दात लिहिलं आहे. आता आहे खेळूया शब्दांशी. त्यामध्ये आहे खालील इंग्रजी शब्दांसाठी वापरले जाणारे मराठी भाषेतील शब्द लिहा. त्यामध्ये पहिला शब्द आहे ऑफिस. ऑफिस या इंग्रजी शब्दासाठी मराठी शब्द असतो कार्यालय. दुसरा शब्द आहे चेक, त्यासाठी धनादेश. तिसरा शब्द आहे हॉस्पिटल, त्यासाठी मराठी शब्द आहे इस्पितळ किंवा दवाखाना. चौथा शब्द आहे ॲडव्हान्स, त्यासाठी शब्द आहे आगाऊ रक्कम. पाचवा शब्द आहे ऑपरेशन, त्यासाठी मराठी शब्द आहे शस्त्रक्रिया. आणि 6वा शब्द आहे कॅन्सर, त्यासाठी मराठी शब्द आहे कर्करोग. अशा प्रकारे खेळूया शब्दांशी. यामध्ये इंग्रजी शब्दांसाठी वापरले जाणारे मराठी शब्द लिहून आपण हा प्रश्न पूर्ण केला आहे. त्यानंतर आहे विचार करा आणि सांगा. त्यामध्ये प्रश्न दिला आहे, या पाठातील कोणत्या व्यक्तिरेखा तुम्हाला आवडल्या व त्या का आवडल्या याबाबत तुमचे मत सांगा. उत्तर: या पाठातील शेख महम्मद, लेखिका आणि झुबेदा यांच्या व्यक्तिरेखा मला आवडल्या आहेत. तसे या पाठातील प्रत्येकच व्यक्तिरेखा ही खूप छान आहे. तर ते आवडण्याचे कारण आपण थोडक्यात लिहूया. या पाठातील शेख महम्मद ही व्यक्तिरेखा मला आवडली कारण तो अत्यंत कष्टाळू व प्रामाणिक आहे. संकोची असलेला शेख लेखिकेविषयी कृतज्ञ आहे. तसेच मला लेखिकेची व्यक्तिरेखा आवडली कारण त्या सेवाभावी संस्थेत काम करतात व लोकांच्या अडीअडचणीत त्या मदत करतात. तसेच झुबेदाची व्यक्तिरेखा सुद्धा मला आवडली कारण आजारपणात पण स्वतःच्या जीवाचा विचार न करता दुसऱ्याचा विचार करत होती. तसेच या पाठामधील झुबेदाची मुलगी तबस्सुम हिचा स्वभावसुद्धा अतिशय सुंदर आहे, हिची व्यक्तिरेखासुद्धा सुंदर आहे. तसेच शेख महम्मद याची पत्नीसुद्धा अतिशय कष्टाळू आहे. एकंदरीत या पाठातील प्रत्येकच व्यक्तिरेखा ही खूप चांगली आहे.
विचार करा व सांगा यामध्ये दुसरा प्रश्न आहे, या पाठातून मिळणारा संदेश तुमच्या शब्दात सांगा. उत्तर, सलाम नमस्ते या पाठात शेख मोहम्मद, झुबेदा, तमसुम, लेखिका ह्या व्यक्तिरेखा आलेल्या आहेत. तसेच या पाठात मन हेलावणाऱ्या, आत्मचिंतन करावयास लावणाऱ्या, शिकवण देणाऱ्या, प्रेरणा देणाऱ्या अनेक घटना आल्या आहेत. या व्यक्तिरेखांकडून, घटनांमधून या पाठातून प्रामाणिक, समाधानी असले पाहिजे, गरजू व्यक्तींना मदत केली पाहिजे, कृतज्ञ असले पाहिजे, दुसऱ्यांचा विचार केला पाहिजे हे संदेश मिळतात. त्यानंतर आहे माहिती मिळवूया. यामध्ये पहिला प्रश्न दिला आहे, गरजू रुग्णांना मदत करणाऱ्या अनेक सेवाभावी संस्था आहेत, त्याविषयी आंतरजालावरून माहिती मिळवा. उत्तर, पूर, दुष्काळ, आगीमुळे होणारे अपघात अशा मोठ्या नैसर्गिक आपत्तीग्रस्त नागरिकांना मुख्यमंत्री सहायता निधीमार्फत अर्थसहाय्य पुरविले जाते. तसेच समाजातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांना दुर्धर आजारावर उपचार करण्यासाठीही या निधीतून मदत केली जाते. या योजनेचे व्यवस्थापन मुख्यमंत्र्याच्या अध्यक्षतेखाली केले जात असून त्याची देखरेख आणि नियंत्रणही मुख्यमंत्र्याकडेच असते. यासाठी विभागवार एक समन्वयक नेमलेला असतो, जो त्या विभागातील रुग्णांना वैद्यकीय मदत मिळवून देण्याचे काम करतो. या निधीअंतर्गत साधारण 3 लाखापर्यंत वैद्यकीय मदत मिळते. आपल्याला गरजू रुग्णांना मदत करणाऱ्या अनेक सेवाभावी संस्थांची नावे लिहायची आहेत. तर त्या संस्था आहेत, महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजना, प्रधानमंत्री सहायता निधी, रुग्ण सहाय्य समिती, धार्मिक, सामाजिक आणि खाजगी ट्रस्ट, सर रतन टाटा ट्रस्ट, महावीर फाउंडेशन, गरवारे फाउंडेशन, बलोदोटा फाउंडेशन, दीपालीबेन मेहता ट्रस्ट, GD बिर्ला ट्रस्ट. याशिवाय बऱ्याच सेवाभावी संस्था आहेत, त्यासुद्धा गरजू रुग्णांना मदत करतात. तर आपण महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजना यासंबंधी थोडक्यात माहिती पाहूया. ही योजना 2013 पासून संपूर्ण राज्यात सुरू करण्यात आली आहे. राज्यातील दारिद्र्य रेषेखालील म्हणजेच पिवळे रेशन कार्ड आणि दारिद्र्य रेषेवरील म्हणजे केशरी रेशन कार्ड कुटुंबांना अधिक चांगल्या वैद्यकीय सुविधा उपलब्ध व्हाव्यात या उद्देशाने महाराष्ट्र राज्य सरकारने ही योजना सुरू केली आहे. या योजनेमुळे आर्थिकदृष्ट्या दुर्बल कुटुंबांना चांगल्या प्रकारच्या वैद्यकीय सेवा मिळतात. दुसरे आहे प्रधानमंत्री सहायता निधी. सुरुवातीला पाकिस्तानातून आलेल्या विस्थापितांना सहाय्य करणे हा उद्देश होता. आज या निधीच्या माध्यमातून नैसर्गिक आपत्ती, अपघात, अतिरेकी हल्ले, दंगली तसेच हृदय उपचार, किडनी रोपण आदींसाठी सहायता निधीचा वापर केला जातो. त्यानंतर आहे रुग्ण सहाय्य समिती. विविध शहरांमध्ये रुग्ण सहाय्य समिती आणि रुग्णांना सहाय्य व मार्गदर्शन करणाऱ्या सेवाभावी संस्था काम करत असतात. त्यांचा उद्देश रुग्णांना सहाय्य करणे, त्यांना मानसिक आधार देणे, आर्थिक निधी उभा करायला मदत करणे, रक्तपेढी, वैद्यकीय उपकरणे याबाबत माहिती देणे हा असतो. यातील कित्येक संस्था समाजातील दानशूर व्यक्ती आणि संस्था यांना आवाहन करून देणग्या गोळा करतात आणि गरजूंना त्या निधीचे आवश्यकतेप्रमाणे वितरण करतात. आणि शेवटी आहे धार्मिक, सामाजिक आणि खाजगी ट्रस्ट. कशा प्रकारे गरजू रुग्णांना मदत करतात ते पाहूया. तर आपल्या समाजात अनेक धार्मिक, सामाजिक आणि खाजगी ट्रस्ट आहेत, ज्या गरजू आणि गरीब रुग्णांना वैद्यकीय मदत देऊ करतात. शिर्डी येथील साईबाबा संस्थान ट्रस्ट, मुंबई येथील सिद्धिविनायक मंदिर ट्रस्ट आणि महालक्ष्मी मंदिर ट्रस्ट, श्री व्यंकटेश्वर निधी, पुण्यातील दगडूशेठ हलवाई ट्रस्ट तसेच राज्यातील आणि देशातील इतर धार्मिक ट्रस्ट हॉस्पिटलायझेशनसाठी मदत करतात. यासाठी दारिद्र्य रेषेची अट नसते, मात्र वैद्यकीय प्रमाणपत्र, खर्चाचे कोटेशन पत्र, रेशन कार्ड, उत्पन्नाचा दाखला इत्यादी गोष्टी सादर कराव्या लागतात. या धार्मिक ट्रस्टचा अर्ज असतो, त्यावरच अर्ज करावा लागतो. हा मदत निधी थेट रुग्णालयाच्या खात्यावर जमा केला जातो. धार्मिक ट्रस्ट बरोबरच दानशूर उद्योगपती आणि सामाजिक संस्थांचेही देशभरात विविध ट्रस्ट
आणि संस्था आहेत. या संस्थाही हॉस्पिटलायझेशनसाठी मदत देऊ करतात. अशा संस्थांची माहिती कोणत्याही सरकारी किंवा खाजगी रुग्णालयात उपलब्ध असते. वैद्यकीय मदत मिळवण्याचा आणखी एक मार्ग म्हणजे वर्तमानपत्रातून मदतीचे निवेदन देणे, त्याचबरोबर सोशल मीडियावरून मदतीचे आवाहन करणे, जेणेकरून समाजातील दानशूर लोकांपर्यंत ही बातमी पोचून कमी जास्त प्रमाणात नक्कीच मदत मिळू शकते. अशा प्रकारे ज्यांना कोणाला वैद्यकीय मदत हवी असेल त्यांनी सरकारी तसेच खाजगी दवाखान्यात जाऊन योग्य प्रकारे मदत कक्षात किंवा तिथे असणाऱ्या समाजसेवकाकडे चौकशी केली तर नक्कीच योग्य ती मदत मिळू शकते. अशा प्रकारे गरजू रुग्णांना मदत करणाऱ्या अनेक सेवाभावी संस्था आहेत, त्याविषयी आपण आंतरजालावरून सविस्तर माहिती मिळवली आहे. माहिती मिळवूया यामध्ये दुसरा प्रश्न आहे, खालील स्वभाव वैशिष्ट्ये असलेल्या तुमच्या परिसरातील व्यक्तींची नावे लिहा. स्वभाव वैशिष्ट्ये आहेत गप्पिष्ट, लाजाळू, रागीट, शांत, हजरजबाजी. आता हे वेगवेगळे स्वभाव वैशिष्ट्ये आहेत. अशा व्यक्ती आपल्या परिसरात असतातच वेगवेगळ्या स्वभावाच्या. तर आपल्या परिसरामधील व्यक्तींची नावे लिहा. मी माझ्या मैत्रिणींची नावे लिहिते. गप्पिष्ट यामध्ये येते शीतल आणि किरण. लाजाळू यामध्ये येते सोनाली. रागीट यामध्ये येते मनीषा. शांत यामध्ये येते सुवर्णा आणि हजरजबाजी यामध्ये येते अमृता. तर तुमच्या आजूबाजूच्या मंडळीची नावे तुम्ही लिहायची आहेत. त्यानंतर आहे खालील चित्रे पाहून आपल्या भावना व्यक्त करणारी वाक्ये लिहा. या ठिकाणी मोराचं चित्र दिसत आहे. त्या चित्रावरून आपल्या भावना आपल्याला व्यक्त करायच्या आहेत. तर आपण लिहू, वा किती सुंदर मोर आहे. मोर हा आपला राष्ट्रीय पक्षी आहे. त्याचा रंग खूप आकर्षक आहे. त्याचा नाच पाहून मन खूप आनंदित होते. आता तुम्ही तुमच्या भावनासुद्धा लिहू शकता. तुम्हाला आणखी काय वाटते? दुसरं चित्र आहे, एक मुलगा आहे. त्या मुलाच्या हाती फुटबॉल आहे आणि तो मुलगा फुटबॉल खेळून थकलेला दिसत आहे. तर आपल्याला वर्णन करायचं आहे. शाबास, मॅच जिंकलास. म्हणजेच तो खेळून खेळून थकलेला दिसत आहे आणि तो नक्कीच जिंकला असेल. फुटबॉल हा खेळ खूप चपळतेने खेळावा लागतो. हा खेळ खेळताना खूप व्यायाम होतो. फुटबॉल खेळायला मला खूप आवडते. अशा पद्धतीने आपण थोडक्यात लिहू शकतो. त्यानंतर आहे खालील वाक्यात योग्य केवल प्रयोगी अव्यये लिहा. त्यामध्ये अ आहे रिकामी जागा, काय सुंदर आहे ताजमहाल. त्या ठिकाणी लिहायचं आहे आपल्याला केवल प्रयोगी अव्यय, ते आहे आ हा हा. आपण काय म्हणतो? आ हा हा, काय सुंदर आहे ताजमहाल. आ आहे किती जोरात ठेच लागली. त्या ठिकाणी लिहायचं आहे आई ग किती जोरात ठेच लागली. असं वाक्य ते तयार होते. आणि शेवटी आहे किती उंच आहे ही इमारत. त्यावर लिहायचं आहे अबब, अबब किती उंच आहे ही इमारत. अशा पद्धतीने दिलेल्या वाक्यात योग्य केवल प्रयोगी अव्यय लिहून हा प्रश्न आपण पूर्ण केला आहे. त्यानंतर आहे वाचा. खाली उतारा काळजीपूर्वक वाचून आशयानुसार परिच्छेद तयार करा. उतार्यास योग्य शीर्षक द्या. पहिले आपण पाठ्यपुस्तकामध्ये दिलेला उतारा वाचूया. नंतर त्या उतार्याचा थोडक्यात परिच्छेद लिहूया आणि त्याला शीर्षक देऊया. तर पाठ्यपुस्तकामध्ये दिलेला परिच्छेद आहे, वर्गातील मुलांना बाई सांगत होत्या आपलं बोलणं, वागणं, आवडीनिवडी, स्वभाव, विचार, सवयी एवढंच नव्हे तर आपली प्रकृती, आरोग्य, बुद्धिमत्ता या सर्व गोष्टींचा परिणाम आपल्या व्यक्तिमत्वावर होत असतो. आपल्याला अवांतर वाचन करायला, मैदानावर खेळायला आवडत असेल, मित्रांची संगत सोबत भावत असेल तर ह्या सर्व गोष्टी आपलं व्यक्तिमत्व फुलवण्यात सहाय्यक ठरतात. घरातल्या वातावरणाचा, संस्कारांचा परिणाम आपल्या वर्तनावर, स्वभावावर, विचारांवर व आपल्या भाषेवर होत असतो. ज्या घरात मुलांच्या विचारांना, मतांना, प्रश्न विचारण्याला स्वातंत्र्य दिलं जातं त्या घरातील मुलं स्वतंत्र विचारांची व ठाम व्यक्तिमत्वाची होतात. त्यांना त्यांच्या जबाबदारीची जाणीव असते. या उलट काही मुलं फार आक्रमक असतात. मी म्हणेन तेच खरं अशी वागणारी असतात. अशी मुलं इतरांच्या भावनांची कदर करत नाहीत. त्यांच्या वागण्यात
बेजबाबदारपणा, बेफिकीर वृत्ती जाणवते. ती कायम ढेपाळलेली, अरसिक, रुक्ष व निरुत्साही, घाबरलेली, चिंतित असतात. अशी मुलं कुणाचे चांगले मित्र बनू शकत नाहीत व मनमोकळेपणाने वावरू शकत नाहीत. तुम्हाला तुमचं व्यक्तिमत्व कसं घडवायचं आहे हे केवळ तुमच्या हातात आहे. स्वतःला फुलवायचं, अष्टपैलू बनवायचं की अरसिक, बेजबाबदार बनवायचं? स्वतःचे विचार व्यक्त करायला शिकायचं की दुसऱ्यांच्या उंजळीनं पाणी प्यायचं? दिलखुलास जगायचं की रडत खडत, घाबरत घाबरत जगायचं? तुम्हीच ठरवा स्वतःला कसं घडवायचं. आता आपण यावरून एक छोटा परिच्छेद तयार करू. वर्गातील मुलांना बाई सांगत होत्या, आपलं बोलणं, वागणं, आवडीनिवडी, स्वभाव, विचार, सवयी एवढंच नव्हे तर आपली प्रकृती, आरोग्य, बुद्धिमत्ता या सर्व गोष्टींचा परिणाम आपल्या व्यक्तिमत्वावर होत असतो. ज्या घरात मुलांच्या विचारांना, मतांना प्रश्न विचारण्याला स्वातंत्र्य दिलं जातं त्या घरातील मुलं स्वतंत्र विचारांची व ठाम व्यक्तिमत्वाची होतात. तुम्हाला तुमचं व्यक्तिमत्व कसं घडवायचं आहे हे केवळ तुमच्या हातात आहे. स्वतःला फुलवायचं, अष्टपैलू बनवायचं की अरसिक, बेजबाबदार बनवायचं? तुम्हीच ठरवा स्वतःला कसं घडवायचं. या उतार्याला आपला शीर्षक देता येईल, माझे व्यक्तिमत्व मीच घडवणार, किंवा चांगले व्यक्तिमत्व असंही शीर्षक आपण देऊ शकतो. आपल्याला जे योग्य वाटेल ते शीर्षक आपल्या मतानुसार या ठिकाणी द्यायचं आहे. अशा पद्धतीने आपण संपूर्ण स्वाध्याय पूर्ण केला आहे. आता वेळ आहे आजच्या गृहपाठाची. तर आजचा गृहपाठातील प्रश्न आहे, तुमच्या घरातील प्रत्येक व्यक्तीचे स्वभाव वैशिष्ट्ये लिहा. शक्य असेल तर या प्रश्नाचे उत्तर कमेंट बॉक्समध्ये लिहून पाठवा, नाहीतर आपल्या वहीमध्ये लिहा. प्रत्येक व्यक्तीचा स्वभाव समजून घ्या, जाणून घ्या. अशा प्रकारे आपण वर्ग 7वी, विषय मराठी, पाठ 12वा, सलाम नमस्ते या पाठाचा संपूर्ण स्वाध्याय, गृहपाठ या ठिकाणी पाहिला आहे. अशाच प्रकारचे विविध वर्गाचे, विविध विषयाचे स्वाध्यायासंबंधित, परीक्षेसंबंधित व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या या चॅनलला सबस्क्राईब करा. आम्ही बनवलेले सर्वच व्हिडिओ लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचण्यासाठी बाजूला दिलेल्या बेल आयकॉन बटनवर क्लिक करा. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा. काही समस्या असेल, काही अडचण असेल तर कमेंट करा. शक्य असेल तर मित्रमैत्रिणींमध्ये शेअर करा. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद.